बऱ्याच वेळा आता आपल्याला म्हणलं जातं की बा मराठी चित्रपटसृष्टी, इंडियाची चित्रपटसृष्टी आहे आपली. त्याला उद्योगाचा दर्जा आता मिळेल किंवा मिळालाय ते अजून चाललंय. मग सगळं आता तुम्ही बीडवरनं एवढं काम करताय, इकडे पुणे मुंबईत राहताय किंवा आपण एकत्र बरीच काम केलेली आहे. हे सगळ्यांचीच ती गोष्ट आहे, की पैसे पाणी जे बजेट ठरतं ते वेळेत मिळतं का? नाही मिळत तर गोष्टी काय होत्या. कधी-कधी आपण नाराज होतो किंवा मग कलेसाठी प्रेम केलेलं असतं, सगळं झालेलं असतं. पण ते प्रत्यक्षात तेवढं मानधन किंवा नाही मिळालं तर मग त्याचा परिणाम कामावर होतो का? मॅच्युरिटीने विचार केलं तर कामावर परिणाम नाही होऊ द्यायला पाहिजे. बरोबर. एक कलावंत म्हणून माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. मी आता काय बघा, हे तर रडरड सगळीकडेच हां, हां. की माझे इतके पैसे राहिलेत, मी मग महामंडळात केस केली आणि मग मी हे केली. माझं म्हणणं काय ना, तुम्ही ना मानसिकता तयार करून ठेवा आणि हे सगळ्या फील्डमध्ये असतं. जर मला ह्या कामाचे 10 रुपये मिळत आहेत, माझं ॲग्रीमेंट 10 रुपयाच ठरलंय, तर मानसिकता अशी करा की माझं 6च ठरलेलं आहे आणि 2 रुपये जर आले तर आले, मला त्याच्यावर लागून येते. जास्तीत जास्त 8ची मेंटॅलिटी ठेवा. तुम्ही काय करता, त्या 10ची मानसिकता ठेवतात आणि मग ते 10 नाही आले की मग ते रडापडी करा आणि हे करा आणि ते करा. तशा गोष्टी करू नका. मानसिकता तुम्ही प्रामाणिकपणे सांगा. म्हणजे मी डील करताना मी प्रामाणिकपणे निर्मात्याची डील का करतो, आता मला नाही, सगळ्यांनाच अनुभव येते. पैसे असंख्य त्याला अडचणी असतात. बघा, आता झोपीचं सोंग एखाद्याने घेतलं तर त्याला किती हलवलं तर ते उठणार नाही, एखाद्याला द्यायचेच नाही तर ते देणारच नाही. बरोबर आहे. पण एखाद्याला काही जेन्युइन असतात की काही अडचणी आहेत बाबा त्याला, आणि मग ते आपण समजून घ्यावं. मलाही प्रामाणिकपणे वाटतं. आणि ठीक आहे ना, असं कुठलं फील्ड आहे रे. आता संदीप, मला खरं सांग की मी समजा एक 4 दिवसात सिनेमा लिहितो, समजा 4 दिवसात स्क्रीन प्ले होतो, 2-4 दिवसात माझे डायलॉग होते. समजा एक 10 दिवसाचा मी स्पॅन ठेवला एक सिनेमाचा माझा, तो 10 दिवसात मला जी काही अमाऊंट भेटते ती असं कुठलं फील्ड आहे बरं की ज्याच्यात त्याला पर डे मध्ये डिवाइड केलं तर तेवढी भेटणार. आता आपल्याकडं सगळ्यात लोएस्ट जरी असला तो 850 रुपयापासून 1500, 1200, 2000, 2500 रुपये पर डे याप्रमाणे आपण समजा त्याला पेड करतो. असं कुठलं फील्ड आहे त्याला 2500 रुपये भेटायला लागले. बरोबर. मग हाही विचार करा ना रे. तुम्ही आपल्याच बाजूने जर विचार करीत बसले तर मग निर्माता चूक ठरतो. तुम्ही कधी निर्मात्याच्या बाजूलाही जाऊन विचार करा, त्याच्या काहीतरी अडचण असतात. उलट तर मी म्हणलं पाहिजे, म्हणजे मला असं वाटतं की ही फील्ड हे करण्यासाठी आपल्या मराठी इंडस्ट्रीत काय पाळावं. आम्ही लेखकापासून पहिले आम्हीच असतो, सुरुवात आमच्यापासून होती, तर आमच्यापासून सुरुवात अशी झाली पाहिजे की मग निर्मात्याने ते प्रूफ दाखवायचं. हे बघा, सुधीर निकम लेखक आहेत, ह्यांनी एक समजा 21 लाख रुपये लिखाणाचे यांनी घेतलेत बाबा, पण त्याच्यामध्ये ना आम्ही त्यांना ना 10 लाख रुपये द्यायला लागलो. ते उरलेल्या 11 लाखाचे ना ते पर्सेंटेज वाईज आमचा पिक्चर चालला तर ते 11 लाखाची अमाऊंट हे करा, जसं साऊथ मध्ये करतात. बरोबर. तर तू आहेस आर्ट डिरेक्टर आहेस, तू तुझ्या आर्ट डिरेक्शनचे समजा तू 20-22 लाख रुपये घ्यायला लागला, तर नाही, मला 11 लाख रुपयेच कॅश द्यायला लागलेत. माझे जे बाकीचं आहे ते मी 10 लाखाचं मी पर्सेंटेज वाईज व्हायला लागलो. जर पिक्चर चालला तर मला निर्मात द्यायला, हे आमचं लिगल ॲग्रीमेंट. साऊथ मध्ये का करतात सगळेजण ते करतात. म्हणजे मग त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट ती मग वितरणापर्यंत त्याच्या कामी येईल ना. तुम्ही त्याला एडिटिंगच्या तिथंच त्याचे पैसे संपवतात आणि त्याच्यानंतर ते दारोदार नातेवाईक फिरायला लागले, तर मग तुमचं पिक्चर कसं चालेल. पण तो येणार कुठं, बघणार कुठं. तर मला वाटतं हा फॅक्ट ही सुरू झाली पाहिजे ना, याच्यावर काम केलं पाहिजे, खरंच काम केलं पाहिजे. आणि हे ॲथोराइज्ड काम झालं पाहिजे. मला वाटतं महामंडळाने ॲथोराइज्ड सांगा ना की तुम्हाला 75% अमाऊंट कॅशमध्ये मिळेल, 25% जी आहे तर ती तुम्हाला रिलीजच्या ह्याच्यात तुम्ही पार्टनर असताल तर ती त्यावेळेस तुम्हाला ती अमाऊंट भेटेल, अथवा नफ्यामध्ये ती तुम्हाला अमाऊंट भेटेल. कारण सगळं कोण करतं, महामंडळ करतं. रजिस्टर्ड कोणाकडे जाते, महामंडळाकडे जाते. मग महामंडळाने ते निर्णय घ्या ना कडक. बरोबर. कुणीतरी तर सुरुवात केली पाहिजे ना. आता कुणीतरी जिजाबाई झालं पाहिजे का नाही, त्यांना वाटलं पाहिजे ना की स्वराज्य जन्माला यावं. नाही तर मग चालूच आहे. असं नको व्हायला ना. इंडस्ट्री अशाने मग हळूहळू कमी होईल. म्हणजे आता कोल्हापूर ची आपण बघितलं की जी कलानगरी होती तिथं नाही ना, आता कधीच घडत नाहीत ना. मराठी सिनेमा किती चालू आहेत नाही, तर मग ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे. पण मी जे करतो तर मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं की असं व्हावं. बरोबर.